ते गुंतवणूकदार येत आहेत, त्यांना खंडणी मागितली जाते, ते खंडणीखोरांना राजाश्रय मिळतोय आणि त्यामुळं महाराष्ट्रात कोणीही गुंतवणूक करणार नाही. याला सर्वस्वीपणे भारतीय जनता पक्षाचं देवेंद्र फडणवीस यांचं सरकार जबाबदार आहे. या सर्व उच्च पदस्थ लोकांचे ताबडतोब राजीनामे घेतले पाहिजेत आणि आरोपींच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. याकरता समर्थन देण्याकरता मी आलेलो आहे. बीडच्या अधिकाऱ्यावर सातत्यानं ते अधिकारी एखादे चांगले असतील, एखाद्या मी म्हणत नाही सगळेच अधिकारी चुकीचे असतात किंवा आहेत, पण त्यांच्यावर ज्या पद्धतीनं दबाव असतो तिथे काम करताना, त्या दबावाखाली ते निष्पक्षपणे काम करू शकत नाही, अशा प्रकारची स्थिती आहे. म्हणून मला असं वाटतं याच्यात एक बाहेरचे राज्यस्तरावरचे चांगल्या अधिकाऱ्यांची नियुक्ती याच्यात होण्याची आवश्यकता आहे. आरोपीला लवकरात लवकर अटक तर झालेलीच आहे, पण जे काही आरोपी राहिले त्याच्यातले त्यांना अटक झाली पाहिजे. त्यांना ज्या पद्धतीनं त्या माणसाचा अमानुष छळ करून त्याला मारले, त्यामुळं त्यांना 100% फाशीची शिक्षा व्हायला पाहिजे, की ज्याच्यामुळे ही सगळ्या अपप्रवृत्तीला आळा बसेल. त्या केसला कसं आहे की एखाद्याचं नाव जर त्याच्यात आलं असेल राजकीय लोकांचं, तर माझं मत आहे की पुराव्याशिवाय काही बोलावं नाही. अटक केली, एक आरोपी अजूनही फरार आहे. झालेल्या तपासावरती तुम्ही समाधानी आहात का? ते कोकरूबाळ राहिलेलं आहे, ते कोकरूबाळ सुद्धा लवकरच अटक होईल. झालेलं याच्यावरती म्हणजे समाधानच आहोत ना. आता समाधान झालेलं आहे ना, आता मोर्चात सामील होतो. पुढचं काय बोलू ना. राष्ट्रवादीचे नेते असं म्हणतात की तुम्ही अजितदादांना जाणून बुजून टार्गेट. आता त्याचं उत्तर मी काय दादांना टार्गेट केलेलं नाही, त्यांच्या लक्षात आलं नाही मी काय बोललोय ते. आज बोलतो ना खुलासा. मंत्र अण्णा, ते एक नेते असं म्हणाले की आरोपी सरेंडर झाला, गृह खातं झोपलं होतं का, असं सुद्धा आरोप केला तुमच्यावर अण्णा. अरे बोलतो आता नाही बोलत. महायुतीमध्ये तुम्ही मिठाचा खरा मोर्चात बोलतो म्हणजे तुम्ही भाषणामधून बोलतो. आपण पाहतोय की सुरेश अण्णा धस यांनी सांगितलेलं आहे की मी भाषणामध्ये बोलणार, आणि सुरेश धस जे आहेत ते पुण्यातल्या मोर्चासाठी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. या प्रकरणात सर्वपक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याची मागणी होती. या मागणीकडे आपण कसं बघतो? हे चौकशीचा विषय आणि चौकशी झाल्यानंतर सर्व काही सत्य आपल्या समोर येणारच आहे. पण आज काहीही मागणी करणं, माझं मत आहे की हे चुकीचं आहे, कोणाला ब्लेम करणं किंवा मागणी करणं. वाल्मिक कराडला खंडणीच्या प्रकरणामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आलेला होता. मात्र वाल्मिक कराडवर हत्येचाही गुन्हा जो आहे तो दाखल झाला पाहिजे, अशी मागणी जी आहे ती सातत्याने केली जाते. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध पाहता धनंजय मुंडे यांच्याही अडचणी वाढलेल्या आहेत, कारण विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. जर निष्पक्ष चौकशी करायची असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा, अशी मागणी जी आहे ती विरोधकांकडून केली जाते. आणि त्यामुळेच अशाच आशयाचे बॅनर सुद्धा या मोर्चामध्ये सुद्धा झळकताना आपण या ठिकाणी पाहताय. अगदी काळ्या फिती बांधत मोर्चामध्ये लोक सहभागी झाली आहेत. बोलू ना. राष्ट्रवादीचे नेते असं म्हणतात की तुम्ही अजितदादांना जाणून बुजून टार्गेट. आता त्याचं उत्तर मी काय दादांना टार्गेट केलेलं नाही, त्यांच्या लक्षात आलं नाही मी काय बोललोय ते. आज बोलतो ना खुलासा. मंत्र अण्णा, ते एक नेते असं म्हणाले की आरोपी सरेंडर झाला, गृह खातं झोपलं होतं का, असं सुद्धा आरोप केला तुमच्यावर अण्णा. बोलतो आता नाही बोलत. महायुतीमध्ये तुम्ही मिठाचा खरा मोर्चात बोलतो म्हणजे तुम्ही भाषणामधून बोलतो. आपण पाहतोय की सुरेश अण्णा धस यांनी सांगितलेलं आहे की मी भाषणामध्ये बोलणार, आणि सुरेश धस जे आहेत ते पुण्यातल्या मोर्चासाठी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. या प्रकरणात सर्वपक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याची मागणी होती. या मागणीकडे आपण कसं बघतो? हे चौकशीचा विषय आणि चौकशी झाल्यानंतर सर्व काही सत्य आपल्या समोर येणारच आहे. पण आज काहीही मागणी करणं, माझं मत आहे की हे चुकीचं आहे, कोणाला ब्लेम करणं किंवा मागणी करणं. वाल्मिक कराडला खंडणीच्या प्रकरणामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आलेला होता. मात्र वाल्मिक कराडवर हत्येचाही गुन्हा जो आहे तो दाखल झाला पाहिजे, अशी मागणी जी आहे ती सातत्याने केली जाते. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध पाहता धनंजय मुंडे यांच्याही अडचणी वाढलेल्या आहेत, कारण विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. जर निष्पक्ष चौकशी करायची असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा, अशी मागणी जी आहे ती विरोधकांकडून केली जाते. आणि त्यामुळेच अशाच आशयाचे बॅनर सुद्धा या मोर्चामध्ये सुद्धा झळकताना आपण या ठिकाणी पाहताय. अगदी काळ्या फिती बांधत मोर्चामध्ये लोक सहभागी झाली आहेत. बोलू ना. राष्ट्रवादीचे नेते असं म्हणतात की तुम्ही अजितदादांना जाणून बुजून टार्गेट. आता त्याचं उत्तर
मी काय दादांना टार्गेट केलेलं नाही, त्यांच्या लक्षात आलं नाही मी काय बोललोय ते. आज बोलतो ना खुलासा. नाही मात्र अण्णा ते एक नेते असं म्हणाले की आरोपी सरेंडर झाला, गृह खातं झोपलं होतं का, असं सुद्धा आरोप केला तुमच्यावर अण्णा. अरे काय महायुतीमध्ये बोलतो मी बोलतो महायुती- आता नाही बोलत. महायुतीमध्ये तुम्ही मिठाचा खरा टाकताय मोर्चात असं- बोलतो. म्हणजे तुम्ही भाषणामधून हा बोलतो. आपण पाहतोय की सुरेश अण्णा धस यांनी सांगितलेलं आहे की मी भाषणामध्ये बोलणार आणि सुरेश दस जे आहेत ते पुण्यातल्या मोर्चासाठी या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. या प्रकरणात सर्वपक्षीय नेत्यांकडून धनंजय मुंडे यांचा राजीनाम्याची मागणी होते. या मागणीकडे आपण कसं बघतो? हे चौकशीचा विषय आहे आणि चौकशी झाल्यानंतर सर्व काही सत्य आपल्या समोर येणारच आहे. पण आज काहीही मागणी करणं, माझं मत आहे की हे चुकीचं आहे, कोणाला ब्लेम करणं किंवा मागणी करणं. वाल्मिक कराडला खंडणीच्या प्रकरणामध्ये त्याच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे. वाल्मिक कराड हा पोलिसांना शरण आलेला होता. मात्र वाल्मिक कराडवर हत्येचाही गुन्हा जो आहे तो दाखल झाला पाहिजे अशी मागणी जी आहे ती सातत्याने केली जाते. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे यांचे संबंध पाहता धनंजय मुंडे यांच्याही अडचणी वाढलेल्या आहेत, कारण विरोधकांकडून धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी केली जाते. जर निष्पक्ष चौकशी करायची असेल तर धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेतला जावा अशी मागणी जी आहे ती विरोधकांकडून केली जाते. आणि त्यामुळेच अशाच आशयाचे बॅनर सुद्धा या मोर्चामध्ये सुद्धा झळकताना आपण या ठिकाणी पाहताय. अगदी काळ्या फिती बांधत मोर्चामध्ये लोक सहभागी झाली आहेत.